नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण बिना पाकातील तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. हे तिळगुळाचे लाडू बनवायला खूप सोपे आहे आणि साहित्यही खूप कमी आहे. तर चला आपण काय काय साहित्य घेतले आहे ते बघून घेऊया. इथे मी पॉलिश तीळ घेतले आहेत, तर तुम्ही साधे तीळ घेतलात तरी चालेल आणि ते मी पाव किलो घेतले आहेत. आता इथे 200 ग्राम मी इथे गूळ घेतला आहे, शेंगदाणे, वेलची पावडर आणि इथे तूप घेतले आहे. तीळ आणि शेंगदाणे आहेत ते आता आपण भाजून घेऊया. तर इथे मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तीळ घालते आणि गॅस आहे हा मीडियम ठेवायचा आणि त्यावरती हे तीळ आहेत हे भाजून घ्यायचे. जास्त तीळ करपवायचे नाहीत. जर तीळ करपले तर त्याला स्वाद हा कडवट येईल. म्हणून आता इथे हे बघा तीळ चांगले भाजून झाले आहेत, तर मी हे तीळ काढून घेते आणि त्या कढईमध्ये मी शेंगदाणे घालते. शेंगदाणे ही गॅस मीडियम ठेवायचा आहे, जास्त फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर हे शेंगदाणे कच्चट राहतात आतमध्ये. गॅस कमी करून हे शेंगदाणे आहेत हे चांगले भाजून घ्यायचे. तर इथे हे बघा मी हे शेंगदाणे चांगले भाजून घेतले आहेत. आता आपण हे तीळ आहेत हे थंड झाले आहेत. यातील मी तीळ थोडे बाजूला काढून ठेवते आणि बाकीचे तीळ आहेत हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. तर इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे आणि त्यामध्ये मी शेंगदाणे घालून हे मी मिक्सरला लावून घेणार आहे. तर हे बघा इथे मी या पद्धतीमध्ये शेंगदाणे मिक्सरला लावून घेतले आहेत. आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ घालून ते तीळ आपण वाटून घेणार आहोत. तर मी या भांड्यामध्ये तीळ घालते. हे आता मी मिक्सरला लावून घेते. तर हे बघा इथे मी हे मिक्सरला लावून घेतले. आता यामध्ये आपण गूळ आहे तो मिक्स करणार आहोत. तर मी गूळ घालते आणि यामध्ये 1 चमचाभर मी तूप घालते आणि यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालूया आणि वेलची पावडर आणि हे आपण सर्व आता मिक्सरला लावून घेणार आहोत. तर इथे मी एक मोठं भांडं घेते आणि त्यामध्ये मिक्सरला लावलेले सर्व साहित्य आहे ते मी काढते आणि त्यामध्ये आता मी तीळ बाजूला ठेवले होते ते घालून घेऊया आणि हे आपण हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे. तर मी इथे हे चांगले हाताने मिक्स करून घेते. जर तुम्ही व्हिडिओवरती नव्यानेच आला असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर इथे तुम्हाला ज्या साईजचे लाडू पाहिजेत त्या साईजमध्ये लाडू करून घ्या. इथे हे बघा मी लिंबापेक्षा छोटा गोळा घेतला आहे आणि त्याचा मी लाडू केला आहे. हे लाडू खायला खूप टेस्टी लागतात आणि झटपट बनले जातात. तर अजून एक मी तुम्हाला लाडू करून दाखवते. हे बघा किती पटापट लाडू बनले जातात. तर असेच मी सर्व लाडू करून घेते. तर इथे हे बघा मऊ लुसलुशीत लाडू तयार आहेत. हे लाडू म्हाताऱ्या माणसांपासून लहान मुलांपर्यंत खूप आवडीने खातील. तर या मकर संक्रांतीला अशा पद्धतीचे लाडू नक्की करून बघा. तर यातील मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते. हे बघा किती छान असा लुसलुशीत झाला आहे आणि लाडू कसे झालेत हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.